मराठा आरक्षणासाठी सरकार नवा जी.आर. काढण्याची शक्यता. महाधिवक्त्यांच्या मान्यतेनंतर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता. जरांगे पाटील यांनाही मसुदा दाखवला जाईल. मराठा आंदोलनासंदर्भातली आजची सुनावणी संपली. मनोज जरांगेंच्या आंदोलनाविरुद्ध याचिकेवर उद्या पुन्हा सुनावणी. आदेशाचं पालन झालं की नाही ते उद्या सांगा, कोर्टाच्या सरकारला सूचना. मुंबई बाहेरून येणाऱ्या आंदोलकांना बाहेरच थांबवा, मुंबई हायकोर्टाच्या सूचना. मुंबईमध्ये आता आणखी आंदोलकांना येऊ देऊ नका, कोर्टाचे आदेश. आंदोलनासाठी वानखेडे स्टेडियम द्या, जरांगेंच्या वकिलांची मागणी. तर स्टेडियम हे ऐतिहासिक ठिकाण, तुम्ही काय मागणी करताय हे तुम्हाला तरी कळतंय का? कोर्टानं मराठा आंदोलकांच्या वकिलांना सुनावलं. मुंबईमधले रस्ते मोकळे करा, आंदोलकांना रस्त्यांवरून हटवा, कोर्टाचे राज्य सरकारला आदेश. उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ही कारवाई पूर्ण करा, कोर्ट. आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर कुठेही आंदोलन करू नका. 5000 आंदोलकांनी आझाद मैदान व्यतिरिक्त इतर कुठेही थांबू नये, हायकोर्टाचे आदेश. मराठा आंदोलकांची चिखलात बसण्याची तयारी आहे का? आझाद मैदानात तंबू आणि रेल्वे स्टेशनचा आधार कशाला? मुंबई हायकोर्टाचे आंदोलनावर ताशेरे. मराठा आरक्षणासाठी विविध कायदेशीर पर्यायांचा विचार विनिमय. मराठ्यांना सरसकट कुणबी संबोधण्यास कोर्टाचा अडसर येत असल्यामुळे पेच. मुख्यमंत्र्यांसोबत वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत चर्चा, सूत्रांची माहिती. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस. जरांगेंचा आणखी कडक उपोषणाचा इशारा. आजपासून पाण्याविना जरांगेंचं आंदोलन. सीएसएमटी स्थानकासह आझाद मैदानाकडे जाणारे सर्व मार्ग आज बंद. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीमध्ये बदल. मंत्री छगन भुजबळ यांनी बोलावली राज्यभरातील ओबीसी नेत्यांची बैठक. जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांचं मंथन. भुजबळ आणि जरांगे पुन्हा भिडण्याची शक्यता. मंत्री छगन भुजबळ आणि बबनराव तायवाडे यांच्यामध्ये फोनवरून चर्चा. नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण. उपोषणामुळे तायवाडे बैठकीला अनुपस्थित राहणार. मराठा आंदोलकांना अन्न पाणी आणि औषधोपचार पुरवा. अमित ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन. लक्ष्मण हाकेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ नीरा बंद. ओबीसी संघटनांकडून बंदची हाक. पुढच्या आठवड्यात शरद पवार यांचा 2 दिवसीय नाशिक दौरा. 14 आणि 15 सप्टेंबरला पवार घेणार नाशिकचा आढावा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकण्याची शक्यता. मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो तिथं मनापासून खरं बोलायला मनाई. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य. वाशी टोल नाक्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी. मुंबईला जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या प्रचंड मोठ्या रांगा. पोलिसांची नाकाबंदी. यवतमाळच्या अडाण नदीमध्ये एक जण वाहून गेला. बोरी चंद्रशेखर परिसरातली घटना. विठ्ठल पत्रे असं पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचं नाव. चीनमधल्या एससीओची बैठक. जगभरातील राष्ट्रप्रमुख एकाच मंचावर. मोदी, जिनपिंग आणि पुतीन यांची भेट. दिग्गज नेत्यांमध्ये चर्चा. लालबागच्या राजाच्या दर्शनाला मोठी गर्दी. मुखदर्शनासह चरणस्पर्श दर्शनालाही भाविकांची रीत.